नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण बांगड्याचा एकदम टेस्टी रस्सा करणार आहोत आणि छान कुरकुरीत असा बांगडा फ्राय करणार आहोत। तर बांगडा फ्राय करताना त्याचा जो लावलेला मसाला आहे तो आतपर्यंत जाण्यासाठी काय करायचं आणि बांगड्याच्या वर जो मसाला आहे तो तेलात सुटू नये यासाठी काय करायचं, या सगळ्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्हीही असा बांगडा फ्राय आणि रस्सा नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बांगडा फ्राय करण्यासाठी इथे मी 3 बांगडे घेतलेत। आता मच्छीवाल्यांकडूनच मी याचं डोकं वगैरे काढून घेतलं होतं आणि घरी आल्यानंतर याच्या आतमध्ये अशी घाण असते खूप, ती काढून टाकायची। बांगडा स्वच्छ एकदम धुवायचा, व्यवस्थित स्वच्छ पाणी निघेपर्यंत याला धुवून घ्यायचं। त्यानंतर मी त्यांच्याकडूनच अशा बांगड्याला पाठीपुढे अशा उभ्या चिरा करून घेतल्या होत्या। आता हे बांगडे आपण अख्खेच तळणार आहोत। मग याला जेव्हा मसाला लावणार तेव्हा ह्या चिरांमध्येही मसाला घालायचा, म्हणजे मसाला आतपर्यंत व्यवस्थित जातो। आता बांगड्यांना मसाला लावून घ्यायचा आहे। आता इथे मी एक 3 चमचे लाल तिखट घेतलं आहे, म्हणजे आपलं जे मिरची पावडर असते ती घ्यायची। आता तुम्हाला किती तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तिखट घ्या। एक अर्धा चमचा हळद घेतली आहे, याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं। आता इथे मी एक 2 मोठे चमचे कोकमचं आगळ घेतलं आहे, म्हणजे फक्त कोकमचं पाणी असतं, त्याच्यामध्ये साखर वगैरे मीठ काहीच नसतं, ते याच्यात घालायचं। असं सेपरेट मसाला करून घेतला की आपल्याला प्रत्येक माशाला व्यवस्थित मसाला लावता येतो, म्हणून असं बाजूलाच मसाला करायचा। आता हे थोडं घट्ट वाटत होतं, म्हणून आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आणि याला थोडंसं असं म्हणजे आपल्याला माशाला वरती लावता येईल इतपत सैल ठेवायचं। हे बघा मी असं केलं आहे। आता हे सगळ्या माशांना आपण लावून घ्यायचं आहे। आता एक एक बांगडा घ्यायचा आणि हा केलेला मसाला याला असा व्यवस्थित लावायचा। याच्या ज्या चिरा केल्या आहेत ह्या चिरांच्या आतमध्ये भरायचा, म्हणजे जेव्हा आपण मासा तळतो तेव्हा तो मसाला त्याच्या आतपर्यंत व्यवस्थित जातो आणि आतमध्येही माशाला छान टेस्ट येते। तर हे बघा असं व्यवस्थित लावून घ्यायचं, चिरांमध्ये घालायचा मसाला। आता हे सगळं असं व्यवस्थित लावून घेतलं आहे। आता बाकी राहिलेल्या माशांना देखील मी असाच मसाला लावून घेते। आता इथे मी 3ही माशांना मसाला लावून घेतला आहे। आता आपलं रसाचं वगैरे तयारी होईपर्यंत याला असंच मसाला मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। आता इथे आपण बांगड्याच्या रश्श्यासाठी मसाला काढायचा आहे। आता इथे मी घेतले कोथिंबीर, एक 5-6 लसणाच्या पाकळ्या, एक लहान कांदा असा उभा चिरून घेतला आहे आणि 1 चमचा धने घेतलेत अख्खे आणि इथे एक अर्धा नारळ, ओला नारळ आपण किसून घेतला आहे। आता हा रस्सा मी एक 5 ते 6 जणांसाठी होईल एवढा करणार आहे। आता हा मसाला आपल्याला भाजायचा नाही आहे, हे एकत्र करून घेऊया। आता इथे मी एक 1.5 चमचा लाल तिखट घेतलं आहे, हे मी मसाल्याबरोबर वाटणार आहे। तुमच्याकडे जर अख्खी लाल मिरची असेल तर ती पाण्यात भिजत घाला आणि या मसाल्याबरोबर वाटायचं आहे। आता याला पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेऊया। आता मी इथे पाणी घालून हा मसाला एकदम बारीक असा वाटून घेतला आहे। हे बघा आता एक बांगडा मी चिरून घेतला आहे, त्यालाही स्वच्छ धुवून घेतलं होतं। आता हा मी रश्श्यात घालणार आहे। आता आपण रस्सा करायला सुरुवात करूया। आता रस्सा करण्यासाठी बाजूला पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात मी थोडं एक्स्ट्रा तेल घालून घेतलं आहे, कारण आमच्याकडे रश्श्याला थोडा कट आवडतो। तुमच्याकडे नसेल आवडत तर तेल थोडं कमी घाला। आता मी 2 लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतल्या आहेत, त्या याच्यात घालायच्या आणि एक अर्धा कांदा आणि थोडा कढीपत्ता घेतला आहे, तोही याच्यात घालून घ्यायचा। असं वरून आपण जेव्हा लसूण चेचून कढीपत्ता वगैरे घालतो त्या रश्श्याला आणि जास्त चव येते। आता हे थोडं परतून घेऊया। आता इथे कांदा तेलात गुलाबी रंगावर परतला आहे। आता इथे मी याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालणार आहे। आता मसाला वाटताना देखील मी 1.5 चमचा लाल तिखट घातलं होतं, तुम्ही सगळं लाल तिखट मसाला वाटताना देखील घालू शकता, पण मी इथं तेलात घातलं आहे थोडं, कारण याला कट यावा म्हणून। अर्धा चमचा हळद घातली आहे आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो याच्यात घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं।
ज्या वेळेस आपण लाल तिखट घालतो त्यावेळी गॅस एकदम कमी करायचा, नाहीतर लाल तिखट तेलात जळेल आणि आपला रशाला रंग चांगला येणार नाही, रसा आपला काळपट होईल. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात एक 3-4 कोकमच्या फोडी घालायच्या आहेत आणि ह्याच्यात मसाल्यामध्ये पाणी असतं ते उडतं, त्यामुळे याला झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता मी अधूनमधून हलवत हा मसाला झाकण ठेवून भाजून घेतला आहे. हे बघा, आता यातलं पाणी सगळं निघून गेलं आहे, मसाल्याला खूप छान असं तेल सुटलं आहे. असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते गरम पाणी याच्यात घालायचं. आता तुम्हाला रसा किती घट्ट किती पातळ हवा आहे त्याप्रमाणे त्याच्यात पाणी घालायचं. आता अजून थोडंसं पाणी घालते. हा रसा एक 5 ते 6 जणांना आरामात पुरतो. हे बघा, खूप छान दिसतं आहे, रंगही खूप छान आला आहे. आता याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. आणि आत्ता याच्यात लगेच मासे घालायचे नाहीत, या रशाला उकळी येऊ द्यायची आणि नंतर मासे घालायचे आहेत. आता रसा उकळून घेऊया. आता रशाला चांगली उकळी आली आहे. आता याच्यात आपण बांगडा जो मगाशी रशासाठी चिरून ठेवलेला तो याच्यात घालून घ्यायचा आहे. आणि गॅस आता एकदम कमी करायचा, थोडा म्हणजे मीडियम ठेवायचा आणि थोडा मासा शिजवून घेऊया. आता इथे रशात मासा घालून एक 8 ते 10 मिनिटं झाले आहेत. गॅस मीडियमच होता आणि आपला मासा बघा इथे व्यवस्थित शिजला आहे. मासा शिजायला खूप वेळ लागत नाही, त्यामुळं अगोदर रसा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये मासा घालायचा. आता इथे आपला मासाही शिजला आहे, त्यामुळे आपला रसा तयार झाला आहे. गॅस बंद करूया. आता बांगडे फ्राय करायची तयारी करूया. आपण मगाशी बांगड्यांना मसाला लावून ठेवला होता. आता हा मी रवा घेतला आहे आपला, याच्यात थोडं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं. रव्याबरोबर तांदळाचं पीठ मिक्स केलं की आपण जेव्हा बांगड्याला ते कोटिंग लावतो ते तेलात अजिबात सुटत नाही, व्यवस्थित आणि अगदी छान कुरकुरीत तळून होतात. याच्यात अगदी थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं. आता मसाले लावलेला बांगडा घ्यायचा आणि या रव्याच्या मिश्रण त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं. असं सगळीकडून व्यवस्थित लावायचं. तुम्ही जर नुसताच रवा घेतलात तर जेव्हा ते तेलात आपण फ्राय करतो तर ते वरचं कोटिंग निघतं, म्हणून त्याच्याबरोबर तांदळाचं पीठ घाला. आता हा बांगडा आपण तळायला घेऊया. आता बाजूला पॅन ठेवलं आहे. पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये तेल घालायचं. गॅस मिडियमच ठेवायचा, खूप मोठा गॅस करायचा नाही. आणि आपण जो रवा लावून बांगडा ठेवला आहे तो याच्यावर घालायचा. बाजूने थोडंसं तेल सोडायचं आणि हा बांगडा थोडासा खालून भाजेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता याला 1 मिनिट मी खालच्या साईडने भाजून घेतलं आहे. आता आपण याला परतून घेऊया. हे बघा, आता परत थोडं खालच्या साईडला तेल सोडायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने छान असा क्रिस्पी कुरकुरीत हा बांगडा तयार होतो. आता याला दुसरी बाजूही भाजून घेऊया. आता दुसरी बाजूही 1 मिनिटभर भाजली आहे. आता याला असं थोडंसं उभं करायचं. आता तेल घालायची गरज नाही आहे आणि सेंटरचा जो भाग असतो मधला तो असं याला उभं करून भाजून घ्यायचा आहे. आता हा बांगडा मी दोन्ही साईडने भाजून छान कुरकुरीत असा भाजून घेतला आहे. अजिबात याचं वरचं आवरण सुटलेलं नाही. आता हा काढून घेऊया. आता इथे आपला बांगडा फ्राय तयार आहे. मगाशी रसा देखील आपला करून झाला आहे. तर असा कुरकुरीत बांगडा फ्राय आणि रसा तुम्ही देखील नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.